अगो, कालच्या प्रकाराने ना आमच्या घरातले सगळेच जण घाबरलेले आहेत। रमा, ती माणसे पाहिलीच ना कशी बोलत होती? लाठ्या काठ्या आणि दगडही मारले गो त्यांनी। माझा तर भीतीने थरकाप उडाला होता। अगो, त्या बयोच्या नशिबात काय लिहून ठेवलंय खरंच कळत नाही गो। आणि यांना तर असे वाटते की आमच्यामुळे विनाकारण तुम्हाला त्रास, आणि न्यायमूर्तींवर उद्या कोणी चिखलफेक केली तर? नाही, हा विचार तर मनात सुद्धा आणू नका तुम्ही। हो, या कार्यात स्वतः खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे। बयोचे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल यात कोणतीही शंका बाळगू नका। देव करो आणि तसेच हो बघ। आता उचलले आहे ना पाऊल, मग घाबरावयाचेही नाही आणि पाऊल मागेही घ्यावयाचे नाही कोणत्याही परिस्थितीत। होय गो, तसेच करूया। किती धीराची आहेस गो रमा तू। माझ्या मनावरचे दडपण किती कमी झाले माहितीये तुला? होय ना? मग आता असे करूया का आपण, नाहीतरी आपली थोडीशी खरेदी करावयाची राहिली आहे। आपण जायचे का बाजार हाट करावयास? तुमचेही मन जरासे उल्हसित होईल। होय गो होय, तसेच करूया। आलेच मी, येतेच आवरून। आणि हो, यादी घेऊन येते। हा, आले। मी आणि पांडू काकांनी सुद्धा 3-4 वेळेस पाहिले। अलीकडे आबा भाऊजी बयोच्या फारच आगेमागे करीत असतात। मला बोलावलेस दादा? कुठे जावायचे आहे का? नाही, तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे। जबाबदारी? सांग ना दादा। आबा, परवाच बयोचे लग्न ठरले हे तुला ठाऊकच आहे। एका विधवेचा पुनर्विवाह होतो आहे हे समजल्याबरोबरच सनातन्यांनी आपली शस्त्रे परजली आहेत। बयोचा विवाह होईपर्यंत आणि त्यानंतरही अनेक दिवस असे प्रकार घडणारच। कालचा प्रकार तर तू पाहिलाच आहेस। या दडपणामुळे मोरेश्वर मंडळी हादरली आहे, बरोबर ना? हो। आता आपली जबाबदारी वाढलेली आहे। बयोचे लग्न निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आणि मोरेश्वर मंडळींना सुखरूप ठेवण्याचे काम आता तुझे। ऐकतोयस ना? हो। आमचे कार्यकर्ते तुझ्या सोबत असतीलच, परंतु सनातनी मंडळी काय करू शकतील याचा सुगावा घेऊन मोरेश्वर मंडळींना सुखरूप ठेवण्याचे काम तुझे। हे तू चोख केलेस तर खऱ्या अर्थाने आमचा भाऊ शोभशील। मोरेश्वर, अहो मोरेश्वर, आहात कुठे? बाहेर या। अहो, नवरदेव वरात घेऊन आले तुमच्या दारात, बाहेर या लवकर। या या या, आलात? मग काय निर्णय झाला तुमचा? आमचा निर्णय पक्का आहे। आमच्या मुलीचा विवाह ठरल्याप्रमाणे होणार म्हणजे होणार। विवाह नाही, पुनर्विवाह। होय, पुनर्विवाह, तोही होणारच। उत्तम। म्हणजे अशा या धर्मास काळे फासणाऱ्या विवाहासाठी तुमच्या मुलीकरता सुयोग्य असा वर आम्ही आणलाय, तो पहा। हे गाढवच
तुमच्या मुलीकरता सर्व गुण संपन्न असा वर आहे. कळली तुमची अक्कल. परंतु असे आहे की आम्ही आमच्या मुलीसाठी उत्तम वर यापूर्वीच सुनिश्चित केलेला आहे. तेव्हा तुम्ही आणलेला हा वर म्हणजे हे गाढव तुम्ही तुमच्या मुलीसाठीच ठरवा. कसे? मोरेश्वर थांबा. आता पोलीस पोहोचतीलच. त्यांच्या समक्षात सारे होऊन जाऊ दे. हे काय करताय? बघून जाईन तुम्हाला. चला रे. बरं झालं अद्दल घडली. आता आमचे काही कार्यकर्ते येतील आणि पोलीस सुद्धा येतील. आता आमचा जागता पहारा राहील येथे. या लग्नाची जबाबदारी आता आमची. खरेच खरेच धन्य आहे माधवरावांची. माझ्या बयोच्या शुष्क आयुष्यास त्याने संजीवनीच दिली आहे. जीवनदानच दिले आहे तीस. आता आता आम्हाला देखील जागरूक राहावे लागणार आहे. नकळत सुद्धा असे कोणतेही कृत्य आमच्या हातून घडू नये की ज्यामुळे माधवरावांना मान खाली घालावी लागेल. वा 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 वा. आपण जे काही ठरवलं होतं ना समध्याचे मिळाल्या. होय, आणि शहर सुद्धा छान बघता आले जवळून. नाही ह्या होत्या म्हणून पटापटा झालं, नाही तर कुठलं जमतंय. ह्यांचे ना दाणा पाणीच बंद करावयास हवे. उपाशी बसले घरात म्हणजे समजेल. नवमताचे वारे खाऊन जगा म्हणावे. ए कोणाशी बोलताय? काही मान मर्यादा आहे का नाही? बाई माणसांसमोर तोंड वर करून बोलताय ते? ए नोकर माणूस आहेस ना, मग आपल्या पायरीनेच वाघ. नाहीतर गावात फिरायला तंगडे शाबूत नाही राहायचे. ए म्हणणे तरी काय आहे तुमचे? कोणत्या अधिकाराने आमची वाट अडविता आहात तुम्ही? धर्माच्या अधिकाराने. एकतर विधवेचे पुन्हा लग्न लावता आणि आम्हासच वर तोंड करून विचारता. सांभाळून बोला. आम्ही कायद्याने वागत आहोत. बाई माणसांकडून कायदा शिकण्याची गरज नाही आम्हाला. त्यांची जागा माझघरात नाही तर चुलीपाशी. येथे असेच होते, पण तुम्ही पुण्याहून आलात आणि धर्म बुडवणाऱ्या गोष्टी सुरू केल्यात. पण तुम्हाला चांगलाच धडा शिकवू आम्ही. तोंडे काळी करून इथून नाही पळून गेलात ना तर नाव नाही सांगणार. हे पहा, रमा, गप्प बस आता. घाबरू नका. तोंडे तर तुमची काळी होणार आहेत. कारण तुम्ही कायद्याच्याही विरोधात आहात, धर्माच्याही आणि न्यायाच्याही. बयोचा पुनर्विवाह ठरल्याप्रमाणे होणारच. आम्ही होऊ देऊ तेव्हा ना. लाठीचा एक तडाखा बसला म्हणजे येतील सगळे वठणीवर. आणि लाठीच कशाला, धर्म बुडवणाऱ्यांना शासन करण्यासाठी असंख्य उपाय आहेत आमच्याकडे. आता तयारीतच राहा. चला रे. चला वत्सलाबाई, चला. मोरेश्वर, आम्ही पोलिसांना सगळीच कल्पना दिलेली आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. आजपासून विवाह होईपर्यंत पोलीस अखंड पहाऱ्यावर राहतील. कायद्याचे विधवा पुनर्विवाहात संरक्षण आहे. या आपण. आबा, साऱ्याच कार्यकर्त्यांना समजावून सांग. बरे, चला. रमाबाई, मालक, आम्ही वान सामान घेऊन येत होतो. 4-5 टाळक्यांचं टोळकं आलं आणि आम्हाला अडवलं. म्हणले यांचा दाना पाणीच बंद करतो, कसं लग्न लावतात तेच बघतो. रमावहिनी तडातडा बोलल्या त्यांना. तशी ती बी लोक रमावहिनीनं बोलायला लागली. मी मारायला धावणार होतो,
पण रमावहिनीने अडवलं मला. लय बी थरल्यात ती लोक. या साऱ्याची अपेक्षा होतीच, पण आपण साऱ्यांनीच लक्षात ठेवण्याची एक गोष्ट म्हणजे आपण कोणतेही चुकीचे काम करत नाही आहोत तेव्हा दडपणास बळी पडावयाचे नाही. आपली जूट कायम ठेवावयाची. पोलीस कार्यकर्ते आपल्या सोबत आहेतच. चला आता उदास होऊ नका. घरात शुभकार्य आहे तेव्हा वातावरण मंगल हवे. चला सगळेच आपापल्या कामास लागा. मी खूप बोलले त्यांना. वत्सलाबाईंची मात्र अगदी काळजी वाटते आहे. फारच घाबरल्या आहेत त्या. बरोबर आहे. आज आपण त्यांच्या सोबत आहोत म्हणून त्या दोघांनी हे पाऊल उचलले आहे. अन्यथा सर्वसाधारण कुटुंबात हे शक्यच नाही. ते काही विष्णुशास्त्री पंडित नव्हेत. तेव्हा त्यांच्या धैर्यात सीमा आहे हे आपल्यालाच समजावयास हवे. आणि बाहेरच्या मंडळींचा तर प्रश्नच नाही. ते गतानुगतिकच आहेत. ते असेच त्रास देत राहणार. रमाबाई, बयोच्या पुनर्विवाहाचे आपण ठरविले तेव्हा हे सारे घडणारच असे आपण गृहीतच धरले होते. पण तुम्ही सतत वत्सलाबाईंसोबत असा. ऐन वेळी घाबरून कोणीही कच काथा कामा नये. आली का ध्यानात? हो. टाकले मालक, आबा मालकांनी ही तार तुम्हाला द्यायला सांगितली. पुण्यावरून आली. अगो बाई, तार? काय झाले? तार मिळाली खरी, पण आता आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तार मिळावयास उशीर झाला. हो, पण झाले तरी काय? आपले बाळम भटजी वाडा सोडून कायमचे चिपळूणास त्यांच्या गावी जात आहेत. एव्हाना निघालेही असतील. अगो बाई. मोरेश्वर मंडळींना सुखरूप ठेवण्याचे काम तुझे. हे तू चोख केलेस तर खऱ्या अर्थाने आमचा भाऊ शोभशील. नकळत सुद्धा असे कोणतेही कृत्य आमच्या हातून घडू नये की ज्यामुळे माधवरावांना मान खाली घालावी लागेल. हे मी काय करत होतो? छे, बाळम भटजींशिवाय वाडा ही कल्पनाच सोसत नाहीये. मी सांगते, त्यांच्या जीवास लागेलचे काहीतरी घडले असणार नक्की. त्याशिवाय असे जायचे नाहीत ते. सविस्तर वृत्त कळल्याशिवाय चैन पडणार नाही हेच खरे. बाळम भटजी म्हणजे आपल्या घरातील संतुलन साधण्याचे कार्य करणारी व्यक्ती. भाऊसाहेब भावनाशील होते, त्यामुळे अनेकदा डोक्यात राग घालून घे. कोणासही न ऐकणारे भाऊसाहेब बाळम भटजींचे मात्र ऐकत असे. वास्तविक नाते गोते असे काहीच नाही. आमच्या जन्मापूर्वीच उपाध्याय म्हणून आमच्या घरी आले ते घरचेच झाले. मग उपाध्याय, दिवाणजी आणि वडील बंधू अशा अनेक रूपात वावरले. घरातील वडील बायकांस तर त्यांचा मोठाच आधार वाटत असे. रमाबाई, अशी माणसे आता विरळाच. निरपेक्षपणे, निरलसपणे दुसऱ्यांसाठी स्वतःचे आयुष्य वेचणारी पिढीच संपली. तर यापुढील जग अधिकाधिक व्यापारी वृत्तीचे होणार यात शंकाच नाही.
घरातील वडील बायका अगदी खचून गेल्या असतील. आपण तातडीने टपाल धाडूया त्यांस. एरवी आपण निघालोच असतो, पण आता बयोचे लग्न असे टाकून जाणेही शक्य नाही. पण बाळंबटजींच्या जाण्याचे नेमके कारण काय हे कळल्याशिवाय चित्तास मात्र स्वस्थता म्हणून लाभावयाची नाही. ती कलबलते आहे मनात. आमची अवस्था काही वेगळी नाही. त्यांच्या अंगा खांद्यावरच आम्ही लहानाचे मोठे झालो. तुम्हासही पसंत करून आणले ते त्यांनीच. हो, लग्न करून वाड्यात आले तेव्हा ते एकटेच ओळखीचे होते माझ्या. फार मायेने सांभाळले त्यांनी मला. आजच बाबा स्टार करतो आणि उलट तारेने सारे काही कळवावयास सांगतो. दादा दादा मला क्षमा कर, मला क्षमा कर. उठ. दादा तुला मान खाली घालावी लागेल असे काहीही घडता कामा नये माझ्या हातून. पण मला क्षमा कर दादा, चुकले माझे. आबा, केली आम्ही तुला क्षमा. दादा माझी चूक जाणून घेण्याआधीच क्षमा केलीस. आबा, चूक उमगली म्हणून पश्चाताप होऊन तू आमची क्षमा मागितलीस, यातच सगळे आले. चूक जाणून घेण्यात आम्हास रस नाही. चूक उमगणे महत्वाचे. त्या चुकीची पुनरावृत्ती होऊ देऊ नकोस म्हणजे झाले. जा. आपण खरेच किती संयमी आहात. आपल्या जागी दुसरे कोणी असते तर ही संधी पाहून आबा भाऊजींस त्यांनी नक्की फैलावर घेतले असते. परंतु आपण आबा भाऊजींस चूक दाखवूनही दिलीत आणि ती उमगेल असेही केलेत. परंतु एकही शब्द न बोलता. धाकले मालक, बाहेर कोण आलंय ठाव आहे का? कोण? सार्वजनिक काका आल्यात. काय? सार्वजनिक काका? आम्ही आलोच. चला चला.